हॅलो फ्रेंड्स, घरच्या रेसिखानामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर तुम्हाला पण कोणत्याही सीझनमध्ये आईस्क्रीम खायला आवडते का? तर जर आवडत असेल ना, तर आज आपण पिस्ताचिओ आईस्क्रीम रेसिपी बघणार आहोत। रेसिपी खूप सोपी आहे, एकदम हेल्दी आहे, कारण आपण ही रेसिपी घरी बनवणार आहोत। त्यासोबतच ही आईस्क्रीम बनवायला सुद्धा खूप सोपी आहे, अगदी 5 मिनिटांमध्ये बनवून तयार होते। तर चला बघूया आपली ही पूर्ण रेसिपी। त्यासाठी इथे मी एक पॅन घेतलेला आहे, गॅस बंदच आहे, गॅस अजून ऑन केलेला नाही आहे। सगळ्यात आधी आपण कंडेन्स मिल्कसाठी जे जे इंग्रेडियंट्स लागणार आहे पॅनमध्ये ॲड करून घेऊया। तर इथे मी 1 कप इतकं दूध घेतलेलं आहे, अर्धा कप साखर घेतली आहे, 2 टेबलस्पून आपल्याला इथं मिल्क पावडर ॲड करायचं आहे। मिल्क पावडर ऑप्शनल आहे, असेल तर ॲड करा, नसेल तर स्किप केलं तरी चालेल। तर यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून इतकं कॉर्नफ्लॉवरसुद्धा ॲड करायचं आहे। आता आपल्याला याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे सगळी प्रोसिजर आपल्याला गॅस ऑन करण्याच्या आधीच करून घ्यायची आहे, म्हणजे यामध्ये लम्स होणार नाही आणि स्मूथ असं इथे आपला बॅटर तयार होईल। तर बघा इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। थोडेसे यामध्ये गुठळ्या राहतात, पण ज्यावेळेला आपण गॅस ऑन करू त्यावेळेला ह्या गुठळ्यासुद्धा पूर्ण मोडतात। तर बघा इथे मी पूर्णपणे मिक्स करून घेतलेला आहे। आता गॅस ऑन करून घेते आणि याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। जोपर्यंत याचा थिक असा बॅटर तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे। तर इथे आपल्याला कंटिन्युअसली ढवळत राहायचं आहे, अजिबात चम्मच ठेवायचं नाही, म्हणजे थांबायचं नाही। कंटिन्युअसली ढवळत राहिल्याने चिपकत नाही, कारण यामध्ये कॉर्नफ्लॉवर असल्यामुळे पटकन बुडाला चिपकतो, त्यासाठी आपल्याला याला कंटिन्युअसली ढवळत राहायचं आहे। तर बघा इथे मी कंटिन्यू मिक्स करत आहे आणि याला शिजवून घेणार आहे। याला शिजायला जास्त वेळ लागत नाही, फक्त 2-3 मिनिटांमध्ये आपला होममेड कंडेन्स मिल्क बनून तयार होतो। तर बघा बऱ्यापैकी इथं पूर्ण गुठळ्या मोडलेल्या आहेत, छान असा इथे आपला हा दूध आणि साखर व्यवस्थित मिक्स झालेला आहे आणि परत 1-2 मिनिटच फक्त शिजवलेला आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे एवढा थिक असा बॅटर तयार झालेला आहे। अजून आपल्याला याला 1 मिनिटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे आणखी थोडंसं घट्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायची आहे। तर बघा आता बऱ्यापैकी आपला हा कंडेन्स मिल्क घट्ट झालेला आहे। आता गॅस बंद करून घेऊया आणि आपल्याला हा पूर्ण प्रोसिजर करायला फक्त 2 ते 3 मिनिटं लागतात। 2-3 मिनिटांमध्ये आपला हा कंडेन्स मिल्क बनवून तयार होतो। तर बघा व्यवस्थित मिक्स करून झाला आहे। आता एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि थंड करून घ्यायचा, पूर्ण थंड गार करून घ्यायचा। जोपर्यंत गार होत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या आईस्क्रीममध्ये वापरायचं नाही आहे। तर मी या बाउलमध्ये काढून घेणार आहे आणि थंड होण्यासाठी ठेवून देणार आहे। तर बघा इथे मी पूर्ण कंडेन्स मिल्क वापरणार आहे आणि काढून घेतलेले एका बाउलमध्ये। आता हा थंड होण्यासाठी मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे, म्हणजे हा लवकर थंड होईल, त्यासाठी मी फ्रीजमध्ये ठेवून घेतलेला आहे। आणि त्यानंतर एका बाउलमध्ये 1 कप इतकी व्हिपिंग क्रीम घेतली आहे। आता त्याला आपल्याला बीट करून घ्यायचं आहे। तर आपल्याला एकदम जसं आपण केकसाठी बीट करतो ना तसं करायचं नाही, एकदम असं रनी कन्सिस्टन्सी राहिली तरी चालते, त्याच पद्धतीने आपल्याला इथं करून घ्यायचं आहे। एकदम जास्त घट्ट करायचं नाही आहे, मी तुम्हाला इथे दाखवणार आहे कन्सिस्टन्सी, त्याचप्रमाणे आपल्याला इथं करून घ्यायचं आहे। तर बघा इथे मी 1 ते 2 मिनिटापर्यंत त्याला फेटून घेतलेला आहे आणि बऱ्यापैकी आपली क्रीम इथे डबल झाली आहे। आता आपल्याला यामध्ये जो आपण कंडेन्स मिल्क बनवून घेतलेला आहे ना तो ॲड करून घ्यायचा आहे। तर कंडेन्स मिल्क आपला पूर्णपणे थंडगार झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे। एकदम बेसिक इन्ग्रेडियंट्स आहे, खूप जास्त सामान लागत नाही आपल्याला आईस्क्रीम बनवायला। ही आईस्क्रीम बनवणं खूप सोपं आहे। जर तुम्हाला अजून कोणत्या आईस्क्रीमच्या रेसिपी हवे असेल ना, तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, मी तुमच्यासोबत सगळ्याच प्रकारची आईस्क्रीम शेअर करेल। आता कंडेन्स मिल्क ॲड केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 ड्रॉप इतकं ग्रीन फूड कलर ॲड करायचं आहे, कारण पिस्ताचिओ आईस्क्रीम बनवतो त्यासाठी ते मी ॲड केलेला आहे, ऑप्शनल आहे। जर नसेल तर किंवा तुम्हाला फूड कलर आवडत नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता। त्यानंतर आपल्याला हाफ टीस्पून इतकं व्हॅनिला इसेन्स ॲड करायचं आहे आणि 2 मोठे टेबलस्पून भरून आपल्याला इथं पिस्ताचिओ ॲड करायचे, बारीक क्रश करून ॲड करून घ्यायचं आहे। आता परत आपल्याला याला 2-3 मिनिटापर्यंत बीट करून घ्यायचं आहे, जोपर्यंत पूर्ण एकजीव होत नाही, छान असा स्मूथ इथे बॅटर तयार होत नाही ना तोपर्यंत आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। बघा अशाच क्रीमी टेक्स्चरमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। जर आपल्याला एकदम क्रीमी अशी आईस्क्रीम बनवायची असेल ना आणि व्यवस्थित सेट करायचं असेल ना आईस्क्रीमला, आणि जर तुम्हाला जशी मार्केटमध्ये मिळते ना तशी आईस्क्रीम खायची असेल ना, तर तुम्ही यापुढे कधीही मार्केटमध्ये न जाता अशाच प्रकारे घरी बनवून एकदा तयार करा आणि त्यानंतर तुम्ही बघा मार्केटमध्ये आईस्क्रीम छान वाटते की घरी बनवलेली आईस्क्रीम छान वाटते। तर आता बघा व्यवस्थित इथे मी फेटून घेतलेलं आहे। आता आपल्याला स्पॅच्युलाने एकदा मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित, म्हणजे बाकीचे सुद्धा सगळे इन्ग्रेडियंट्स एकजीव होईल आणि छान स्मूथ असं इथे बॅटर तयार होईल। तर आता व्यवस्थित फेटून घेतल्यानंतर आता आपल्याला एका कंटेनरमध्ये ॲड करायचं आहे। तर तुम्ही तर कोणताही कंटेनर घेऊ शकता, प्लास्टिकचा किंवा ग्लासचा किंवा कोणताही तुमच्याकडे जो कंटेनर अवेलेबल आहे तुम्ही त्या कंटेनरमध्ये इथे सेट करून
करू शकता. इवन स्टीलचं भांडं असेल तरी त्याच्यातही तुम्ही सेट करू शकता. तर बघा इथे माझ्याकडे प्लास्टिकचंच आहे एक डब्बा, त्याच्यामध्ये मी ॲड करून घेतलेला आहे पूर्ण क्रीम आणि आता सेट होण्यासाठी ठेवणार आहे. तर आपल्याला हा पूर्ण आईस्क्रीम सेट होण्यासाठी 8 ते 10 तास लागतात. 8-10 तासानंतर व्यवस्थित आपली आईस्क्रीम सेट होते. तर ॲड केल्यानंतर वरून भरपूर सारे आपल्याला बारीक कट करून घेतलेले पिस्ता ॲड करायचा आहे. मी थोडेसे मोठे कट करून ॲड केलेले आहे, हवं तर तुम्ही एकदम बारीक क्रश करून सुद्धा ॲड करू शकता. आणि क्रश करून घेतल्यानंतर आता झाकण लावायचं आहे. झाकण लावून आपल्याला 10 तासासाठी फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे. फ्रीजमध्ये नाही, फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे. आणि 10 तासानंतर मी तुम्हाला ही आईस्क्रीम दाखवते की कशी बनलेली आहे. तर इथे आपल्याला 10 तास पूर्ण झालेले आहेत. 10 तासानंतर बघूया आपली आईस्क्रीम सेट झाली आहे की नाही. तर बघा किती सुंदर आपली आईस्क्रीम इथे बनवून तयार झालेली आहे. एकदम परफेक्ट अशी सेट झाली आहे. अजिबात नरम वगैरे किंवा एकदम वितळलेली तशी अजिबात नाही आहे. खूप सुंदर अशी आईस्क्रीम इथे सेट झालेली आहे. लगेच मी तुम्हाला सर्वसुद्धा करून दाखवणार आहे की आपली आईस्क्रीम किती छान सेट झाली आहे ते तुम्हाला कळायला पाहिजे. तर बघा मी इथे आईस्क्रीम बाउल घेतलेला आहे आणि माझ्याकडे आईस्क्रीमचा स्कूप तर नाही आहे, पण माझ्याकडे तो टेबलस्पूनवाला स्पून आहे आणि त्याच्यानेच मी तुम्हाला सर्वसुद्धा करून दाखवणार आहे. जशी आपण मार्केटमधून जशी आईस्क्रीम स्कूप करतात ना, तशी सेम स्कूप यासुद्धा चम्मचने होतो. त्यासाठी मी त्याच्याने स्कूप केलेला आहे बघा. तर तुम्ही लेअरिंग बघा, आपल्या आईस्क्रीमला किती सुंदर लेअरिंग आलेले आहेत. खूप छान इथे आईस्क्रीम आपली सेट झालेली होती. एकदम परफेक्ट अशी आईस्क्रीम इथे सेट होऊन तयार झाली होती. एकदम क्रीमी आणि बनवायला तर खूपच सोपी, तेवढी सोपी आईस्क्रीम आहे ही. वरून आता भरपूर सारे पिस्ता गार्निश करायचं आहे. थोडंसं काजूसुद्धा गार्निश केलं ना तर अजून छान लागते. तर बघा मी वरून ज्यावेळेला सर्व केलं ना त्यावेळेस थोडंसं काजूसुद्धा सर्व केलेलं होतं. खूप छान लागत होती. तर इथे आपली आईस्क्रीम सर्व करून सुद्धा झालेली आहे. मी तुम्हाला आईस्क्रीम दाखवलीसुद्धा आहे. किती क्रीमी अशी आईस्क्रीम इथे बनवून तयार झाली होती. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.